हार्दिक स्वागत करतो जिथे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने असोसिएशन चॅम्पियन चषकचा हा थरार आपण रंगवताना पाहतोय। एक हाय व्होल्टेज मुकाबला, या हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये एका बाजूला आपण टीम पाहतोय चोरगेवाडी, तर त्यांच्या अगेन्स्ट केसीसी कासानी या टीम मध्ये एक अतिशय जबरदस्त असं युद्ध रंगताना पाहायला मिळेल। हाय व्होल्टेज ड्रामा स्ट्राइक एंड वरती राहुल हे नाव पाहायला मिळाले, तर नॉन स्ट्राइक एंड वरती अमित ही जोडी A1 जोडी, या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे शुभम। शुभम हे नाव समोर आलंय। पहिलाच बॉल खऱ्या अर्थाने शरीरापासून डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा हा बॉल पाहायला मिळाला। व्हाईट बॉलचं कॉलिंग आलं। अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती ऑन द मार्क झाला। एक धाव धावफलकावरती। ओ यावेळी लॉफ्ट केला डाऊन द ग्राउंड, अतिशय जबरदस्त टोले जंग बुलंदी पॉवरफुल षटकार ठोकलाय। नाव आहे राहुल, याच्या बॅट मधून षटकार आलाय। हो यावेळी आडव्या बॅटने डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला हा बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळाला, जिथे षटकारानंतर मात्र एकेरी धाव। राहुल या नावाची चर्चा आपण पाहिली आहे। राहुल या नावाची चर्चा सातत्याने केली गेली आहे। गोलंदाजाच्या वरती प्रहार चढवले जात आहेत। ऍक्शन रिप्ले देखील तितकंच तत्परतेने युनिक लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो, युनिक लाईव्हच्या माध्यमातून जर तुम्हाला हे ब्रॉडकास्टिंग आवडलं असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती मात्र क्लिक करा। चर्चा होईल युनिक लाईव्ह या टेलिकास्टची। पुढचा त्याचे ब्रॉडकास्टिंग सुरेश दादा देवरे, खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाची चर्चा आम्ही सातत्याने केली आहे। सुरेश दादा काम असंच करा आणि चर्चा होईल। राहुल हो यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रोडक्शन दिलं गेलं आहे। पहिला बॉल एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न चपळताईत पाहायला मिळाली आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅटर्स, दोन्ही खेळाडूंनी अतिशय चपळतेचा एक नमुना पेश केला। धावसंख्येमध्ये भर पडली आहे, धावसंख्या डबल डिजिट मध्ये। 3 बॉलच्या पाठीमागे 9 धावेंवरती खेळत असताना राहुल बादापुरे हो यावेळी मिस टाइम क्षेत्ररक्षकांनी थेट कॅच कॅरी केला जाईल आणि कॅच कॅरी करत असताना पहिला ब्रेक थ्रू, पहिला हादरा, पहिला मासा लागलाय गळाला। बिग फिश ऑन द बास्केट। आतमध्ये न्यू बॅटर येतील। विकास, विकास हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय। पहा विकास यांच्या शरीराचा जर विचार केला तर उंच मारा, सडपातळ बांधी जरी असले तरी फिट आणि फाईन बॅटर आहे। तो मैदानाच्या आतमध्ये आलाय। टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळाला। इन ॲट नंबर 3 वरती विकास। पहिलाच बॉल मिस टाइम आहे, अंडरनीथ कॅच मस्ट असेल आणि कॅच कॅरी केली आहे आणि दरम्यान मात्र कन्झिक्युटिव्ह बॅक टू बॅक दुसरा हादरा मैदानाच्या आतमध्ये। बॅक टू द पवेलियन, फलंदाज आले तर
मित्रांनो, अतिशय सुंदर असं डीजे मास्टरच्या माध्यमातून मैत्रीचं गाणं रंगवलं गेलं. मित्रांनो, या सीझनची सुरुवात होते. तुम्हा आम्हा मित्रांची एक जुगलबंदी, तुम्हा आम्हा मित्रांचं एकत्रित येणं. म्हणूनच म्हटलं जातं ना, म्हणूनच म्हटलं जातं की बिकी तेरी दोस्ती तो सबसे पहले खरीदार हम होंगे, तू न जानता तेरी कीमत क्या होगी, मगर तुझे पाकर सबसे अमीर हम होंगे, ये खेल सारा दोस्ती का है मेरे दोस्त. यावेळी मात्र पहा, बाकपूटवरती गेले, हलक्या हाताने खेळून काढला आणि नक्कीच इथे किती धावा अंकित होतील याबद्दल देखील चर्चा झाली. डॉट बॉल आणि धावसंख्या मात्र जैसे थे वैसे 10 या आकड्यावरती. हॅट्रिकचा बॉल होता, हॅट्रिक मिस झाली आणि आता मात्र धावसंख्या 10 या आकड्यावरती. किरण आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमित आहेत ना, यांच्याकडे नजरा वळवल्यात. अमित या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ट्विस्ट निर्माण करू शकतात. त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. ते स्ट्राईक एंडवरती आता मात्र फलंदाजीसाठी आहेत, जे मॅच मध्ये पहिला बॉल फेस करतील. एका षटकाच्या अखेरीस मॅच मध्ये 10 धावा लावल्या, त्याच्यामध्ये 6च्या 6 बॉल त्यांनी खेळले नाहीयेत. पहिली स्टार्ट घेतील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. श्रीकांत हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय. राऊंड विकेटने हा गोलंदाज. अमित टॅप करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. स्वतः फॉलो थ्रू मधून कलेक्ट केला. डॉट बॉल असं कॉलिंग आलंय. डॉट बॉलने सांगता केली आहे आपल्या पहिल्या बॉलची. श्रीकांत या गोलंदाजाने राऊंड विकेटने अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न राहिलाय. एक वेगळी झलक. हो, यावेळी बॅटची एज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाकडून देखील चूक झाली आणि दरम्यान मात्र आपण जर पाहिलं ना तर नशिबाची ही धाव मिळाली आहे. धावसंख्येमध्ये भर. 11 धावा 2 विकेटच्या पश्चात. लो स्कोरिंग मॅचेस संध्याकाळचं सत्र. सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकली आहे. किलबिलाट झालाय. पक्षी आता मात्र आपल्या घरट्याच्या दिशेने परतीच्या वाटेने सुरुवात करतायत. मात्र मैदानाच्या आतमध्ये संत वाऱ्यामध्ये चाललेली ही मॅच. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. हो, यावेळी मात्र अमित बीट होत आहेत. प्रेशर. अनेक वेळा आपण पाहिलं ना, तर मोठे मोठे खेळाडू ज्यावेळी दडपणाखाली येतात ना, त्यावेळी त्यांच्या भाट मधले जे मोठे प्रहार आहेत ना, ते कुठेतरी मिस होताना पाहायला मिळाले. जिथे आपण पाहिलं ना तर बाकफूटवरती जात आहेत आणि तास दरम्यान मात्र फलंदाजाला ती चूक कळत नाहीये सध्याच्या घडीला. मात्र तिथे ते फसले देखील जात आहेत. गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय. नाव आहे श्रीकांत. एक अनुभव आहे आणि अनुभवावरती खऱ्या अर्थाने ते प्रत्युत्तर देत आहेत. पुणे पुढचा बॉल. हो, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीथेड. हो, इथे पहा, ही आहे या गोलंदाजाची अदा. त्यावरती मात्र सर्व खेळाडू फिदा. इथे मिळवलाय विकेट. बॅक टू द पवेलियन. मैत्रीचे भाष्य आम्ही, दोस्ती आमची राणी. हवा तर करतोच, बाकी तुटेल का रे हात दोस्तीचा? नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार? नाही 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 नाही. दोस्ती तुटायची, दोस्ती तुटायची ना, दोस्ती तुटायची ना, दोस्ती तुटायची ना. धन्यवाद. महेश कोठारे यांच्या दिग्दर्शित असलेला हा पिक्चर चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी बॅकफूटवरती गेलेत. पंच केलाय. पॉइंटला खऱ्या अर्थाने कवचला क्षेत्ररक्षक आहे. एकदा उत्तर घेतले. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही, थांबवलाय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 12 या आकड्यावरती. जणू ब्रेक लागलाय या ओव्हरमध्ये. श्रीकांत यांनी आपल्या गोलंदाजाची धार दाखवली. आतापर्यंत बॉल टाकले ते 5 बॉलमध्ये फक्त धावा खर्ची केली ती 2 धावा खर्ची केल्यात आणि 1 विकेट मिळवलाय. ही जमेची बाजू राहिली आहे. पुढचा बॉल. यावेळी डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा बॉल. येस, व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. शशी साडम सर
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. चर्चा होईल शशी साडम सरांची. मित्रांनो, शशी साडम सर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला अधिक मागणीचे पंच, तरी देखील पश्चिम महाराष्ट्रावरती असलेलं प्रेम नेहमीच पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. हो, यावेळी लॉफ्ट केला, एरियल रूट दिले गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि शुभम याने मात्र चुकी करणार नाहीयेत. विकेटचं पतन. तू चल मैं आया या गाण्याचं जणू खऱ्या अर्थाने इथे या संघाने वर्णी लावली आहे. थँक्यू सो मच जे मास्ट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश येतील, मात्र त्यांच्या साथीला आकाश. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विकी. यावेळी मात्र बॅकफूट वरती गेले, पंच केला. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड करेल. एक धाव तर घेतले. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धावसंख्या 15 या आकड्यावरती आहे. अंतिमचं षटक, शेवटचं ओव्हर या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम ओव्हर. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय, कारण की क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आलाय. आणखी एक हादरा आणि पुन्हा एकदा सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मधले लागलेले हे ब्रेक आपल्याला पाहायला मिळाले. येऊ द्या डीजे. थँक्यू सो मच. हो, याही वेळी पहा पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 16. राकेश आणि त्यांच्या सोबतीला आर्यन या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. चर्चा होतीये आर्यन आणि राकेश फलंदाजीसाठी सज्ज होतील. अंतिमचे 3 बॉल. या 3 बॉलवरती 3 मोठे प्रहार मस्ट असतील. हो, यावेळी बॅटची इनर एज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाची देखील सुंदर कामगिरी राहिली आहे. नेहमीच आपण पाहतो ना, ज्यावेळी टीम चांगला परफॉर्मन्स करत असते ना, त्यावेळी अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालं जिथे क्षेत्ररक्षक देखील त्याच पद्धतीने योगदान देत असतात. यष्टीरक्षकाचं योगदान अतुलनीय राहिलंय. पुढचा बॉल. यावेळी राऊंड विकेटने हाताळत असताना चेंज ऑफ पेस केला आणि बीट केलंय. डॉट बॉल आलाय. अंतिमचा शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि 16 धावा या धावफलकावरती. नक्कीच कुठेतरी अडचणीचा काळ केसीसी कासानी या टीम मध्ये. यावेळी बॅटची एज बिहाइंड द विकेट. एकेरी धावेसाठी मात्र पहा 3 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा. येणाऱ्या 3 ओव्हरच्या पाठीमागे 18 धावा या तुम्हाला बनवाव्या लागतील. टीम चोरगेवाडी या टीमला. चला पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस करूया, जिथे टीम असेल सावली यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल. चला तुषार सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या, आपण टॉससाठी जाऊया. चला, वाघजाई 11 आपल्याला कॉल आहे हा, आपण नोंद घ्या. त्याचबरोबर सावली टीम आपण देखील हा कॉल घ्या. आपल्यासाठी हा कॉल आहे. आपण लगेचच जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मधून. टॉस का बॉस इथे टॉस केला जाईल आणि आमचे कदम साहेब आहेत, यांना मी निवेदन करेन की आपण या टॉससाठी दीपक कदम साहेबांना आपण निवेदन करूया. या आपण टॉससाठी जाऊया. अतिशय जबरदस्त. चला थोडंसं घाई करूया.
आतला हिरा मी, अरे कोळशाच्या आतला हिरा मी, या कडक फलंदाजीला देईन मऊ मऊ चिरा मी. चिरलंय, भेदलंय, यष्टांचा वेध घेतलाय या कोहिनूर हिऱ्याने. नाव आहे राहुल. वाह, काय फलंदाजी आणि काय गोलंदाजी राहिली आहे या अष्टपैलू खेळाडूची. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही या पठ्ठ्याला पाहू शकता, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभा आहे. नाव आहे राहुल. वाह, कोळशाचा आतला हिरा या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राहुल नवीन बॅटर, 6.5 धावा धावफलकावरती. संघर्ष आहे ना तो एवढा सहजासहजी कंप्लीट होणार नाही. राहुल हे वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. खोलवरचा बॉल, यावेळी पहा डॉट बॉल येतोय. मित्रांनो, राहुल याची गोलंदाजी आवडली असेल ना तर 6 बॉलच्या पाठीमागे 1 विकेट बाद केलाय आणि 6 धावा खर्ची केल्यात. मॅच अजूनही संपलेली नाहीये. येणारे बॉल 12 बनवायचे आहेत 12. एक हाय व्होल्टेज ड्रामा इथून पुढे. एका बाजूला आपण पाहिलं तर चोरगेवाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला कासानी. मास्टर राहुल या नावाची चर्चा आणि यस का होऊ नये. राहुल टीव्ही स्क्रीनवरती खऱ्या अर्थाने राहुल काय कहणे आरबी या नावाने ओळखला, तर एबी या नावाने अनेक खेळाडू आहे, मात्र आरबी आमचा राहुल आहे. चर्चा होईल. हो, यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे राकेश बादापुरे. हे नाव राकेश बादापुरे हे नाव मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडासा वेग वाढवूया. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले विकी. मी मगाशी म्हटलं की लोणावळ्याची चिक्की आणि चोरगेवाडीचा विक्की फार फेमस आहे. हो, यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने मात्र अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली आहे. एन या नावाने देखील ओळखले जातात नितीन बादापुरे. एस चर्चा होईल का होऊ नये. पहा 18 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो देखील संघर्षमय होतोय. मॅच अटीतटीची होणार. आणखी 1 विकेट आहे ना या ओव्हर मध्ये जर आली ना तर कुठेतरी चोरगेवाडी टीम साठी टेन्शनवाली मात्रा. पहा 11 बॉल आणि 10 ची गरज आहे. 11-10चं इक्वेशन. यावेळी मात्र डॉट बॉल येईल का नाही. अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 9. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. अगोदरच कर्जबाजारी आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या रन नक्कीच प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. चला राकेश. हो, यावेळी मिस टाइम आहे. मस्त असेल तो कॅच. अमित आहे आणि अमित यांनी कॅच कॅरी केलाय आणि इथे आणखी एक हादरा दिलाय. मॅच सहजासहजी संपणार नाहीये.
कुछ दिखाती कुछ और है और कुछ बताती कुछ है, क्योंकि मुस्कुराहट के पीछे वजह बहुत अलग अलग होती है. और मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कोण हसेल आणि कोण रडेल यावेळी मात्र कमबॅक केलं गेलंय. डॉट बॉल. राकेश या नावाचं खऱ्या अर्थाने आतमध्ये आता चर्चा होतीये. टेन्शन वाली मात्रा. हो, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्ट्रेट हिट. सेफ झोन असं म्हटलं जातं. अजूनही 7 धावांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आता राहिले आहेत फक्त आणि फक्त 8. 8 बॉलच्या पाठीमागे 7. 8-7चं इक्वेशन. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे समीकरण बदलत आहे. राकेश, हा बॉल फार महत्वाचा आहे. हा बॉल मस्ट असेल तो डॉट येणं गरजेचं आहे. हो, यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला अमित येतील. 1 धाव घेतली आहे. समीकरण बदललंय. येणारे बॉल 7. 7-6ची मॅच. आतापर्यंत 6 धावा खर्ची केल्यात त्या राकेश याने. हाय व्होल्टेज मुकाबला होणार यामध्ये दुमत नाहीये. एखादा विकेट मॅच मध्ये आणखी ट्विस्ट निर्माण करेल. म्हणूनच म्हटलं जातं ना, अरे चौकट मोडून बघेन म्हणतो तरी येऊन छळतो. प्रश्न एक कातील. आता लोक काय म्हणतील? लोकांचं काय? ओहो, यावेळी पहा इथे चुकी झाली आहे. मिस झालं यष्टीरक्षकाकडून आणि दरम्यान मात्र 1 धाव. येणारं समीकरण बदललंय. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 5. 6-5ची मॅच. आल्यात. आर्यन या गोलंदाजाकडे नजरा वळवल्यात. हा तो गोलंदाज आहे. की फॅक्टर ठरू शकतो. ओ, यावेळी स्विंग आणि मिस. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवलाय आणि म्हटलं जातं ना, अरे रुख हवाओं के बदल सकते हैं पर हम वो चट्टान है जो हवाओं को भी चीर देते हैं. इथे चिरलंय. फलंदाजाचा विकेट मिळवलाय. ब्रेक थ्रू मिळालाय. आर्यन द बॉलर. हाच तो गोलंदाज आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवरती विजयश्री मिळवला होता. आता मात्र तो गोलंदाजीसाठी आलाय. याच साठी केला होता अठ्यास. हा क्षण गोड व्हावा. हा क्षण गोड करायचा आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये विजयाचा माखन, विजयाची साखर चोखायची आहे. गोलंदाज निघाला आर्यन ओव्हर द विकेटने. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले. कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी हुकली गेली आहे. येणारे बॉल आहेत 4. बनवायचे आहेत 4. 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा. टेन्शन वाली मात्रा. काय घडेल काय बिघडेल असं म्हटलं जातं ना. अरे वो शौक भी पूरे होंगे, वो इरादे भी पूरे होंगे. तू मेहनत तो कर, देख तेरे ख्वाब भी पूरे होंगे. यावेळी मात्र मिस टाइम आहे. काय घडलंय? ओ माय गॉड. इथे या पट्ट्याने सांगितलंय, अरे बारूद के ढेर पर खड़े होकर पूछते नहीं है कि माचिस की तिली कहाँ है.
लगी है गजब की, पानी में जहर था, अरे पीते तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते, ये अजब कश्मकश है, यहाँ 2 गेंद पर 4 की जरूरत है. निघालाय गोलंदाज. ओ बॅटची एज. आता मात्र 1 बॉल 3 ची गरज. वाह काय मॅच रंगली आहे. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच, हाय व्होल्टेज मॅच. मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 18 धावाही कमी बनू शकत नाही, तर 18 धावा बनवण्यासाठी देखील कष्ट करावे लागतात, प्रयत्नवादी व्हावं लागतं. इथून पुढे येणारा 1 बॉल बनवायचे आहेत 3. 1-3 ची मॅच. वाह इथे वाघाची दहाड. गोलंदाज निघालाय. ओहो यावेळी पहा केसीसी कासानी टीम या स्पर्धेमध्ये विक्रम नोंदवला. हो यावेळी पहा त्यांनी सांगितले उडत्या पाखराचेही पंख मोजले जातील. टीम आहे कासानी 11. केसीसी कासानी यासाठी ओळखली जाते.